मी फुलवा खामकर, आधीची फुलवा अनिल बर्वे. आणि जेव्हा मला या कार्यक्रमात विचारलं तुम्हाला काही इन्स्पिरेशनल मुलांसाठी किंवा करिअर ओरिएंटेड किंवा माझा प्रवास एक खेळाडू ते दिग्दर्शिका हे बोलायचं आहे, तेव्हा माझा पहिला प्रश्न होता की मी स्वतःच बोलायचं की मला प्रश्न विचारणार आहेत. तर ते म्हणले की नाही, तुला येऊन समोर प्रेक्षकांच्या बोलायचं आहे. तर ही माझी अशी पहिलीच वेळ आहे, तर काही चूकभूल झाली तर प्लीज माफ करा. लहानपणापासून माझा प्रवास एक खेळाडू म्हणून जेव्हा चालू झाला तेव्हा मी एक 10 वर्षांची होते. माझे वडील अनिल बर्वे ते माझ्या वयाच्या 10व्या वर्षी गेले आणि तेव्हा मग आम्हाला कुठेतरी गुंतवायचं, मला आणि माझ्या भावाला राहीला, म्हणून आईने समर्थ मॅम मंदिरमध्ये आम्हाला टाकलं की संध्याकाळचा वेळ, कारण आमच्याकडे तेव्हा कसं असायचं, खूप लोकं यायची, नाट्यवाचन सगळं चालू असायचं घरी खूप, तर त्याची आम्हाला खूप सवय होती स्पेशली संध्याकाळी. तर समर्थ मॅम मंदिरमध्ये आमचे आज सर देशपांडे सर पण आज आलेले आहेत इथे. सरांनी मला अगदी एवढीशी बघितली आहे, तर तेव्हा मला आठवते तेव्हा मॅमच्या लगेच ॲडमिशन द्यायचे नाहीत. आमच्याकडे वासंतिक जिम्नॅस्टिक शिबिर असतं किंवा पावसाळी मल्लखांब शिबिर असतं, त्यातनं ॲडमिशन्स घ्यायचे. पण एक स्पेशल केस म्हणून माझा काका घेऊन गेला आणि सरांनी लगेच मला व्यायामशाळेत घेतलं. मला असं वाटतं तिथे कुठेतरी आमचा एक वेगळा प्रवास सुरू झाला, कारण 10 वर्षाच्या होईपर्यंत घरी खूप वेगळं वातावरण मी बघितलं होतं. म्हणजे अगदी काही चांगल्या काही वाईट आठवणी होत्या, कारण माझे बाबा हे अल्कोहोलिक होऊन गेले. त्यांची थँक्यू मिस्टर ग्लॅड, हमीदाबाईची कोठी, खूप मोठी मोठी पुस्तकं आहेत आणि ते सगळं खूप वलय एक होतं. अगदी नाटक पण पहिल्या लाईनीतनं दुसऱ्या लाईनीतनं बघायचं, इतक्या अशा वेगळ्या सर्कलमध्ये आम्ही होतो आणि त्यातनं अचानक एक खेळाचं जग माझ्यासाठी उघडलं जेव्हा मी समर्थ व्यायाम मंदिरमध्ये आले. लहानपणापासून मी खूप धडपडी होते, म्हणजे आमच्याकडे वॉर्डरोब होता, त्याच्यावर चढायचं, खाली उडी मारायची किंवा ह्या सगळे उद्योग मी खूप केले. त्यामुळे मला वाटतं जिम्नॅस्टिक्स या खेळात मी खूप रमले आणि पुढे सातत्याने जिम्नॅस्टिक्स, वेगवेगळ्या स्पर्धांना जात शिवछत्रपती पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा मला 92-93 सालचा जिम्नॅस्टिक्स या क्रीडा प्रकारासाठी मिळाला. आज जेव्हा मी मागे वळून बघते तेव्हा जिम्नॅस्टिक्स किंवा एक खेळाडू म्हणून मी जी कोणी होते, जी काही एक खेळाडू म्हणून जे मी डेव्हलप झाले, त्याचा सगळा फायदा मला आत्ता एक नृत्य दिग्दर्शिका आणि दिग्दर्शिका म्हणून होतोय. म्हणजे मला आठवते आम्ही जिम्नॅस्टिक करताना, जिम्नॅस्टिक हा क्रीडा प्रकार असा आहे की ज्याच्यावर तुम्ही एखादी मूवमेंट करायची असेल तर ती सातत्याने करणं गरजेचं असतं, जोपर्यंत ती येत नाही. मग बॅलन्सिंग बीम असो, अनइवन बार असो, फ्लोअर एक्सरसाइज असो आणि वॉल्टिंग असे 4 इव्हेंट आम्हाला होते. तर फ्रंट रोल म्हणजे कोलांटी उडी थोडक्यात, तर तो जरी बीमवर करायचा आहे तर एकदा केला पडलो, परत केला पडलो, पडल्यावर पटकन उठायचं आणि परत तो करायचा. तर हे जे एक सातत्य लागतं किंवा जे पेशन्स लागतात, तर ते मला वाटतं माझ्या खेळाडू असल्यामुळे किंवा त्या पर्टिक्युलर जिम्नॅस्टिक्सच्या खेळामुळे माझ्यात डेव्हलप झाले, ज्याचा फायदा मला आत्तापर्यंत होतो आहे. आणि अगदी म्हणजे गेल्यावर आपल्या चपला लाईनीत ठेवणं किंवा आपली बॅग्स, आम्ही जायचो, आपण कुठे कुठे प्रवास केले आहेत आम्ही ट्रेनमधनं, गेल्या गेल्या आपल्या सगळ्या व्यवस्थित वस्तू लावून ठेवणं, ही शिस्त, बेसिक शिस्त मला माझ्या त्या खेळातनं व्यायामशाळेपासून मला जी मिळाली, जी आज तागायत आहे माझ्याबरोबर. जेव्हा मी आताही म्हणजे तो प्रवास एक सुरू झाला, त्याच्यानंतर रियालिटी शोजचं जग माझ्यासाठी ओपन झालं. मी नृत्याकडे वळले, कारण जिम्नॅस्टिक्स करताना रिदमिक जिम्नॅस्टिक्स या क्रीडा प्रकारात, ॲक्च्युली मला छत्रपती पुरस्कार रिदमिक जिम्नॅस्टिक्स या क्रीडा प्रकारात आहे, ज्याच्यात संगीताच्या तालावरती विविध कसरती केल्या जातात. म्हणजे बॉल, रिंग, रिबिन, हे वेगवेगळे ॲपरेटस हँडल करून नाचत ते करायचं असतं. तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की मला म्युझिक खूप आवडते आणि माझ्या आईकडनं मला वाटतं नृत्याचा वारसा माझ्याकडे आला होता. माझी आई म्हणजे शाहीर अमर शेख यांची मुलगी. सो अमर शेख कलापथकात आई स्वतः नृत्य बसवायची, नृत्य करायची. आणि मग आजोबा गेले, आई 20 वर्षाची होती तेव्हा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये आजोबा गेले. त्याच्यानंतर आईला पुढे नृत्य एक करिअर म्हणून घेता आलं नाही, पण ती तेव्हाची पार्वती कुमारांची पट्टशिष्या होती आणि तिला ते सोडायला लागलं सगळं. सो मला असं वाटतं हा नृत्याचा वारसा माझ्याकडे आईकडून आला होता. तिला मी बँकेच्या प्रोग्राम्समध्ये तिची सगळी हौस ती तिकडे पुरी करायची. तर अत्यंत चांगली अभिनेत्री होती, अत्यंत चांगली कलाकार होती आणि
ते तिचं मी बघत आले आणि कुठेतरी माझ्यावर तो परिणाम झाला. कारण सकाळी झोपेतनं उठलं की मी आईला नाचाची प्रॅक्टिस करताना घरी बघायचे. तर तो कुठेतरी माझ्यावर परिणाम झाला असावा. पण येस, नृत्याचा वारसा मला माझ्या आईकडनं मिळाला आणि तो आजतागायत मी पुढे घेऊन जाते. आणि प्रत्येक वेळी, मी आत्ताही 10 वर्षापूर्वी माझी आई गेली, मी आत्ताही तिला खूप मिस करते. मला खूपदा असं विचारतात की तुमच्या या प्रवासात तू एवढी एनर्जेटिक कशी आहेस, किंवा तू एवढी पॉझिटिव्ह कशी आहेस, असा जनरल प्रश्न मला विचारला जातो. तर एनर्जी मला असं वाटतं एक खेळातनं, एक खेळाडू असल्यामुळे ही माझ्यात मूलतः होती, जी त्या खेळामुळे डेव्हलप झाली. आणि दुसरं पॉझिटिव्हिटी मला घराकडनं मिळाली आहे, घरातनं मिळाली आहे. कारण आजोबा जेव्हा गेले तेव्हा एक तर आमच्यावर संस्कार खूप वेगळ्या पद्धतीचे झाले होते. म्हणजे जात, धर्म या विषयावर आमच्याकडे फार बोललंच जायचं नाही. रेदर आमच्याकडे घरी देवघरसुद्धा नव्हतं. जेव्हा म्हणजे आई बाबा दोघंही नास्तिक होते, खूप कम्युनिस्ट डाव्या विचारसरणीची लोकं म्हणजे माझे सगळे घरातले होते. तर हे मला कळायला खूप उशीर झाला. पण त्यामुळे जेव्हा मी पुढे गेले की अच्छा, जात, धर्म, रिलिजन किंवा अमर, म्हणजे माझं लग्न झालं अमरशी, तो मराठा आहे वगैरे, हे सगळं मला खूप नंतर कळलं. तर त्यामुळे जेव्हा आजोबा गेले तेव्हा त्या बर्थ सर्टिफिकेटवर धर्म या रकान्यात आईने माणुसकी हे टाकलं होतं, म्हणजे धर्म. आणि तिथे मग ते कोर्टात ती केस गेली. आणि मला असं वाटतं तेव्हाचा तो पहिला बर्थ सर्टिफिकेटचा, जन्मतारखेचा दाखला होता, ज्यावर अजूनही माणुसकी असंच लिहिलेलं आहे. आणि त्यामुळे मग आजोबांना सर्वधर्म प्रांतीय ना जिथे दफन करतात तिथे दफन केलं. बरं, ते पण मी मुसलमान आहे म्हणून नाही, तर त्यांचं असं म्हणणं होतं की संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मी एक शेतकरी म्हणून शेतकऱ्यांसाठी लढा दिला आहे, मी एक शेतकरी आहे, त्यामुळे माझ्या मृत्यूनंतर माझा देह हा मातीत मिळाला पाहिजे म्हणून त्यांना दफन केलं गेलं होतं. सो हे खूप वेगळे संस्कार माझ्यावर झाले होते, जे आता मला जेव्हा मी मागे बघते तेव्हा असं मला वाटतं की आज जी कोणी मी आहे किंवा जे काही मी आयुष्यात करते त्याच्या मागे हा खूप असा एक स्ट्रॉंग वारसा माझ्याबरोबर मी घेऊन पुढे आले. त्याचा मला खूप अभिमान वाटतो. जेव्हा मी नृत्य दिग्दर्शिका म्हणून काम करायला सुरुवात केली तेव्हा मी फुलवा खामकर म्हणून सगळ्यांना माहिती होते. तर फुलवा अनिल बर्वे किंवा शाहीर अमर शेखांची नात हे कोणालाच माहीत नव्हतं, ज्याचा उल्लेख कधी करायची वेळही आली नव्हती. बरं, हे पण काही वेळा कधी कधी वाटतं एक्स्ट्रीम असतील विचार, पण आईचे असेच विचार होते की माणूस गेला की गेला, त्याच्या कार्याने तो पुढे जाणं वगैरे गोष्ट वेगळी आहे, पण कोणीतरी मी त्याच्याशी रिलेटेड आहे किंवा कोणीतरी म्हणजे त्याचं भांडवल नाही होता कामा. हेच आजोबांचे विचार होते, हेच आईचेही विचार होते. त्यामुळे ते कुठेही मी ह्यांची मुलगी आहे, मी किंवा बाबांचे काही कॉन्टॅक्ट्स पूर्वी होते किंवा असं करून कधी वेळच नाही आली सांगायची की मी आत्ताची खामकर पण आधीची अनिल बर्वे, हे कोणालाच माहीत नव्हतं. सो जेव्हा मला आता लोक भेटून विचारतात आणि सांगतात की तू अनिलची मुलगी आहेस, आम्हाला माहितीच नाही, किती आम्हाला अभिमान वाटतो, तर हे माझ्यासाठी जास्त एनकरेजिंग असतं. अजून एक मला सांगायला आवडेल, जसं मी म्हणलं की आमच्या घरी सगळे नास्तिक होते, आई बाबा राही पण फॉर दॅट मॅटर, पण माझ्यावर संस्कार खूप वेगळे झाले. म्हणजे आई म्हणायची कोणी मुलं आई वडील काही मुलांवर संस्कार करत नाहीत, असं संस्कार वगैरे आम्ही बघ तुझ्यासाठी खूप केलं, असं काही नसतं, हे आईचे विचार होते. पण मला अगदी आवडेल हे सांगायला की तिच्या नकळत खूप छान संस्कार आमच्यावर झाले. माझा विश्वास आहे देव नाही आहे, पण तुझं तू ठरव, ही ठरवण्याची मुभा आमच्याकडे होती. जेव्हा मी समर्थ व्यायाम मंदिरमध्ये गेले तेव्हा तिथे भक्ती योग असायचा, ब्लूमर्स, आम्हाला टिकली कंपल्सरी होती किंवा एक RSSचं वातावरण होतं. तिकडे पण आईने हे करायचं नाही, हे करू नको, हे आम्हाला कधीच सांगितलं नाही. म्हणजे मला आणि राहीला तुम्ही आयुष्यात जे करताय तर तिकडे जाताना तुम्ही तुमचे एक्सपिरियन्स घ्या आणि तुम्ही तुमची मतं ठरवा. हे मला वाटतं आम्हाला दिलेली एक खूप मुभा होती, जी आता मी माझ्या मुलीला देते किंवा मला असं वाटतं प्रत्येक पालकांनी मुलांना द्यावी की आमचे असे विचार आहेत, पण ते तुमच्यावर आम्ही थोपवत नाही, तुम्ही तुमचा विचार करून ठरवा, तुमच्या विचारांची दिशा ठरवा. तर हे स्वातंत्र्य मला असं वाटतं मला माझ्या घरातनं मिळालं. त्यामुळे ही कुठेतरी एक सकारात्मकता किंवा एक ऑप्टिमिस्टिक एक पॉईंट ऑफ व्ह्यू मला वाटतं माझ्यात डेव्हलप झाला. पुढे जशी मी नाचाकडे वळायला लागले, म्हणजे TY पर्यंत खेळ, जिम्नॅस्टिक्स, छत्रपती पुरस्कार मिळाला. पुढे काय तर नाचायला आवडतं. BCom झाल्यानंतर मी ठरवलं की आता आपण MCom करूया, का तर कॉलेजमध्ये नाचायला मिळतं. आई मला म्हणली की एक टेन्शन आईचं असं होतं की कारण काय व्हायचं, वर्षभर अभ्यास नाही करायचा, मग एक दिवस आधी, एक महिना आधी, 15 दिवस आधी मी जी काही अभ्यासाला लागायचं मग खूप टेन्शन घ्यायचे, मग सगळ्यांना टेन्शन द्यायचे. सो आईचं म्हणणं होतं त्यापेक्षा तू एक MCom करण्यापेक्षा BCom झाली असतं, तू एक नृत्य शिकायला लाग.
आणि म्हणून कुठेतरी मी सतत आता मुलांना सांगते की तेव्हा म्हणजे तसं पाहायला गेलं तर लहानपणापासून आपल्याकडे नृत्य शिकतात. माझ्यासाठी 21व्या वर्षी नृत्य शिकायला लागणं हीच तेव्हा खूप मोठी गोष्ट होती. आणि मग मी कथक शिकायला लागले आणि तेही मी माझ्या आईला क्रेडिट देईन, कारण ती स्वतः भरतनाट्यम डान्सर होती. तिचं म्हणणं होतं की तू भरतनाट्यम करू नको, तुझा फॉर्म बघता तू कथककडे झुकणारा फॉर्म आहे. कारण बॅले जिम्नॅस्टिक्स असं आम्ही करायचो, एक उभं राहायची पद्धत असते आपली. सो तिचं आणि एक माझा स्वभाव तिला माहिती होता आणि म्हणून मी कथक करायला लागले. आणि आज जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा माझ्या लक्षात येतं की तेव्हा जर मी कथक शिकले नसते तर कदाचित आज आयुष्यात जे काही एक नृत्य दिग्दर्शिका म्हणून मी काम केलं आहे त्यात मी एवढी पुढे जाऊ शकले नसते. आताच्या मुलांना पण मी खूप सांगते की तुम्हाला जर नृत्यात करिअर करायचं आहे की तुम्हाला नृत्य करायचं आहे, कारण हल्ली काय होतं बॉलिवूड किंवा आपल्याकडे जग खूप जवळ आलं आहे. सो यूट्यूब म्हणा, आमच्या वेळी तर काहीच नव्हतं. म्हणजे आता मला सगळे मिनटात तुझा बुगी बुगीचा परफॉर्मन्स आम्हाला बघायचा आहे, तर तो मी नावेदला पण मध्ये कनेक्ट केलं, जावेद त्यांच्याशी बोलले, तर तेव्हा यूट्यूबच नव्हतं, त्या टेप्स कुठेतरी गेल्या, त्यामुळे ते काहीच आमच्याकडे नाही आहे. आता कसं होतं मुलांना सगळं जग ओपन झालं आहे, इंस्टाग्राम, फेसबुक, रील्स टाकतात, त्यामुळे सगळे नाचत असतात किंवा नाच म्हणा, गाणं जे काय आहे. पण मला अजूनही असं वाटतं की एक आत्ताच्या पिढीत एक कन्सिस्टन्सी किंवा एखादी स्टाईल शिकणं, म्हणजे मी ही सगळ्या स्टाईल्स करते पण कुठेतरी मी एक स्टाईल शिकले ज्यामुळे माझ्या मनाला, माझ्या शरीराला एक वळण मिळालं, जे कथकमुळे मिळालं. तसं नॉट नेसेसरी कथक, पण तुम्ही भरतनाट्यम, ओडिसी, कुठला तरी एक शास्त्रशुद्ध नृत्य प्रकार, और तुम्हाला तसं नसेल करायचं तर बॅले शिका, कंटेम्पररी शिका, पण एक नृत्य प्रकार मुलांनी शिकणं गरजेचं आहे ज्यांना नृत्यात करिअर करायचं आहे. कारण हा प्रश्न मला आत्ताही खूप विचारला जातो की तुम्ही इतकं सगळं केलं, आणि खूप पालक मला अप्रोच होतात की आमच्या मुलांना नृत्य करायचं आहे, त्यांना त्यात करिअर करायचं आहे, तर त्यातनं पॉसिबल आहे का हे करणं. तर माझं उत्तर आहे की हो, खूप अगदी म्हणजे नक्की करू दे. कारण फायनली करिअर म्हणजे काय, तर तुम्हाला, मी तरी करिअरकडे असं बघते की एखादी पॅशनेट आवडणारी गोष्ट तुम्ही करता की ज्या माध्यमातनं तुम्हाला अर्थार्जनही होतं, तुम्ही फायनान्शियली सुद्धा स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं असतं. सो फायनली करिअर इज तुम्ही फायनान्शियली स्ट्रॉंग होऊन आपल्या त्या पर्टिक्युलर क्षेत्रात पुढे जाणं. तर हे कुठल्याही क्षेत्रात पॉसिबल आहे. म्हणजे 10 ते 5 हा जॉब केला म्हणजेच तुमचं करिअर झालं, म्हणजे तुम्ही सेटल झालात. मग डान्स किंवा एखादी आवडती गोष्ट तुम्ही हॉबी म्हणून करा. तर काही मुलांना ती हॉबीज त्यांच्यासाठी करिअर करायचं असतं आणि हे पॉसिबल आहे. कारण नाचाबद्दल बोलेन मी, नाच म्हटलं तर फक्त फिल्मी टी व्हीवर येणं हे नाही आहे, तर तुम्ही शिकवू शकता. हल्ली तर म्हणजे संगीत हा एक नवीन प्रकार आहे, कॉर्पोरेट लेवलला वेगवेगळे इव्हेंट्स होतात. तुमच्याकडे आज आपल्या इव्हेंटमध्ये मी उभी आहे की त्याच्या सुरुवातीला पण काही कार्यक्रम गायनाचा होऊ शकतो किंवा सो असे खूप अपॉर्च्युनिटीज असतात. तर त्यातनं करिअर मुलं नक्की करू शकतात. फक्त परत मी म्हणेन की कन्सिस्टन्सी. कारण काय होतं आपल्याकडे धरसोड हा एक खूप प्रकार आहे की नाही झालं इकडे गेलो इकडे. तर प्रत्येक आपल्या करिअरमध्ये और आयुष्यात प्रत्येकात खाली वर जाणं हे खूप, म्हणजे बेसिकली तुम्ही आपटणं जमिनीवर खूप गरजेचं आहे. तर ते नाही झालं, ते आपटलं आणि मग तुम्ही तिकडे गिवअप केलं तर मला वाटतं तुमचं करिअर त्या पर्टिक्युलर गोष्टीत होऊ शकत नाही. जसं माझं झालं की मी खूप म्हणजे धडपडणं हा माझा स्थायी भाव आहे. कारण मी जिम्नॅस्टिकची सुरुवात केली तेव्हाच मला वाटतं पहिल्याच कॉम्पिटिशनला मी पडले आणि माझा हात तुटला होता. सो पूर्ण करिअर माझा हात असा वाकडा होता आणि जिम्नॅस्टिकला आम्हाला सॅल्यूट करायला लागतो. म्हणजे सुरुवातीला सॅल्यूट करायचा आणि मग तुमचा परफॉर्मन्स झाल्यावर दोन्ही हात. तर मी नेहमी डाव्या हाताने करायचे कारण हा हात असा वाकडा असायचा. 20 वर्ष मी तसंच त्याच्यातही मला छत्रपती पुरस्कार मिळाला. आणि त्याच्यानंतर एकदा मी सकाळी उठले आणि माझा हात हलेच ना, तर तो इतका दगडासारखा झाला होता. तर मग परत सेकंड ऑपरेशन करायला लागलं आणि आतमध्ये क्लिप बसवली होती तेव्हा. तर ती आता मोठी झाल्यामुळे ते हाड जॉईन झालं होतं आणि ती क्लिप काढायला लागली आणि असा झाला स्ट्रेट. मी म्हटलं अरे पूर्ण जिम्नॅस्टिक खेळाडू म्हणून मी वाकड्या हाताने केलं आणि सडनली ते सगळं करिअर ॲज अ खेळाडू जमलं आणि माझा हात सरळ झाला. सो प्रत्येक वेळी कुठेतरी सुरुवात माझी धडपडून झाली होती. इवन नृत्याची सुरुवात म्हणजे माझे क्लासेस मी 2000 साली चालू केले, 2001 साली. तर 2000 साली माझा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आणि माझं पायाचं टेंडन रप्चर झालं की ज्याच्यामुळे डान्स करणं खरंच पॉसिबल नव्हतं असं डॉक्टरांना वाटत होतं. समहाव आय मॅनेज्ड इट. तर त्याच्यानंतर पण मला आठवतं की त्या एका कारण ॲक्च्युली एक फेज होती की 6 महिने मी पूर्ण प्लॅस्टर लावून 3 महिने आईकडे बसले होते लग्नानंतर. तेव्हा मग माझ्या डोक्यात चालू झालं की नाही असं नाही, आपण डान्स क्लास चालू करू. मग तेव्हा मी एक करिक्युलम तयार केला आणि मग डान्स क्लासची कुठेतरी सुरुवात केली. सो कुठेतरी प्रत्येक वेळी पडायचे, धडपडायचे, असे
बरेचसे पाडाव आले आयुष्यात जे अजूनही येतील, पण त्यातनं पुढे जाणं बाउन्स बॉलसारखं खूप गरजेचं असतं. आणि हे मला वाटतं माझ्या आईकडनं परत मी म्हणेल प्रेरणाकडनंच मिळालं. कारण तिचं असं असायचं, जे मी आत्ता माझ्या मुलीला आज मलाही सांगते, काय प्रॉब्लेम, अच्छा हा प्रॉब्लेम आहे, बरं ह्यातनं काय काय होऊ शकतं, हे झालं, आपण काय काय गोंधळ घातले, ठीक आहे, आता पुढे काय. सो त्याच्यावर विचार करत सातत्याने त्याच्यात राहण्यापेक्षा आता पुढे काय करायचं आहे. सो हे मला वाटतं माझ्या घरातनं माझ्याकडे आलं आहे आणि जे मी माझ्या स्टुडंट्सना सुद्धा सांगते. दुसरं मला एक बोलायचं ते म्हणजे रियालिटी शोजबद्दल. माझी स्वतःची सुरुवात ही रियालिटी शोजमधनं झाली. म्हणजे बुगी बुगी हा जो सोनी टी व्हीवरचा रियालिटी शो होता त्यातनं माझी सुरुवात झाली. त्याच्यात मी रिदमिकचा जो रिबिन हा एक प्रकार केला आणि सडनली सगळ्या इंडस्ट्रीला वाटायला लागलं की वा वा, एक कोणतरी मुलगी आली आहे की जी जिम्नॅस्टिक्स ॲक्रोबॅटिक्स करते आणि ती काहीतरी सॉलिड करते. तर तशा सॉलिड करणाऱ्या खूप मुली होत्या, पण त्यातल्या त्यात मी टी व्हीवर एका नाचाच्या माध्यमातून सगळ्यांच्या एक डोळ्यात येणं म्हणतो तसं झालं. आणि जे एक डान्स सर्कल आहे त्याच्यात एक मला ओळख मिळाली. रिबिन म्हणजे अजूनही मी माझ्या क्लासचा सिम्बॉल हा रिदमिकची रिबिनच ठेवलेला आहे, की जी माझी एक रिबिन गर्ल. आताही मला इन्स्टावर विचार, तुम्ही ती रिबिन गर्ल आहात का. सो तेव्हा जिम्नॅस्टिक्स हा जो प्रकार मी करायचे, क्रीडा प्रकार, त्याचा उपयोग मी नृत्यात केला. जे कंटेम्पररी नृत्य म्हणून आता सगळ्यांना माहिती आहे, पण तेव्हा कंटेम्पररी नृत्य भारतात आलेलंच नव्हतं. सो मग आता जेव्हा मी मागे बघते तेव्हा कळतं की अच्छा, आपण ज्या कार्टव्हील्स आणि स्ट्रेचेस आणि उड्या मारल्या तो कंटेम्पररी नृत्याचा भाग आहे. सो रियालिटीकडनं मग पुढे एकापेक्षा एकचा एक प्रवास सुरू झाला, जिथे कोरिओग्राफर म्हणून मला जाता आलं. मग बऱ्याच गोष्टी केल्या, टिल DID सुपरमॉम. मला एक खूप प्रश्न सातत्याने विचारतात, हे सगळं रियालिटी वगैरे फालतू असतं, तुम्ही त्यातनं गेलात मग काय अर्थ आहे का तिकडे जाण्यात वगैरे वगैरे, असे खूप एक्स्ट्रीम विचार आहेत बऱ्याच पालकांचे आहेत. काही पालकांना असं वाटतं मुलांनी टी व्हीवर यायलाच पाहिजे, त्याच्यामुळेच त्यांना सगळं मिळणार वगैरे वगैरे. सो रियालिटी शो हा फायनली जर तुम्हाला करायचा असेल तर पालकांसाठी आणि मुलांसाठी पण, तर तुम्ही तुमच्यासाठी करा. तुम्हाला जर जिंकायचं असेल तिकडे जाऊन आणि काहीतरी जगाला प्रूव्ह करायचं वगैरे, तर ह्या उद्देशाने जाणं हा खूप मूर्खपणा आहे. कारण फायनली रियालिटी शो हा त्यांच्यासाठी, एखाद्या चॅनलसाठी हा शो असतो. ते वेगळ्या पद्धतीने ते त्यांचा TRP वर जाणार, या पद्धतीनेच ते प्रेझेंट करणार, हे डोक्यात ठेवून जाणं गरजेचं आहे. त्याचा फायदा तुम्हाला काय होईल ते तुम्ही बघणं गरजेचं आहे. म्हणजे जसं DID सुपरमॉम हा एक 2012 साली रियालिटी शो आला होता, जेव्हा मी बऱ्यापैकी काम करायला लागले होते इंडस्ट्रीमध्ये आणि मला त्यांनी विचारलं तुम्ही करणार का. मदर स्पेशल होता. सो मला एकदा नाचायला विचारलं कुठे की मला खूप आवडतं अजूनही. सो मी एकदम म्हणलं या मी जाते. आणि तसं नॉर्मल म्हणजे असं काही सेलिब्रिटी सीझन काहीच नव्हतं, जनरल मम्मी सीझन होता. सो मी त्या सीझनमध्ये गेले आणि मला तेव्हा वाटलं होतं की मला फारा मॅम किंवा बाकी कोणी आहेत, टेरेन्स होता तिथे, तर ते मला गाईड करतील. पण तसं काही नव्हतं. ते ज्युरी म्हणून होते आणि त्यांच्या हाताखाली जी कोणी कोरिओग्राफर्स होते दे वर सपोज टू कोरिओग्राफर्स. तो जेव्हा मी केला तिथे मला खूप वेगळे एक्सपिरियन्स आले. मला ते घ्यायचे होते म्हणून मी गेले. तेव्हा मला अशी मतं आली की तुला काय गरज आहे जायची तिकडे, आता तू एस्टॅब्लिश कोरिओग्राफर आहेस मराठीतली, तिकडे जाऊन कशाला हे करायचं, ते काय तुला जिंकून देणार नाही आहेत वगैरे. पण ते जे काही 4 महिने होते ते माझ्यासाठी अगेन टर्निंग पॉईंट होते. कारण तिथे जाऊन मी खूप गोष्टी शिकले. तिकडे जाऊन मला हेही लक्षात आलं की मी तिकडे कितीही चांगला परफॉर्मन्स केला तरी मी तिकडे जिंकणार नव्हते. पण हे मी ॲक्सेप्ट करून गेले होते बिकॉज तो त्यांचा शो होता. सो मुलांना जेव्हा आत्ताही पेरेंट्स पाठवतात तेव्हा मी त्यांना सांगते की तुम्ही जर तिथे जाणार आहात तर तिथनं तुम्हाला काय मिळेल एवढंच घ्या आणि परत आपल्या जगात परत या. खूपदा असं होतं की जिंकलेली मुलं असतात, 6 महिने खूप ग्लॅमर मिळतो, खूप इकडे इंटरव्ह्यू तिकडे इंटरव्ह्यू, मग इकडे असं बरंच काय काय असतं, त्याचं सगळं प्लॅन्ड असतं सगळं. त्याच्यानंतर तो रियालिटी शो संपला की मुलांना एक रिकाम टेकडे पण येतं. कारण ना एम्प्टीनेस म्हणतो तसं. कारण हे सगळं 6 महिने बघितलं, सडनली परत आल्यावर काहीच नसतं, परत आपल्या घरी सगळे अदृश्य झालेले असतात. पण हा ग्लॅमर जगाचा प्रवास आहे बेसिकली, की तुम्ही थोड्या काळापुरते तुमचं काम करायचं आणि परत तुमच्या घरी येऊन तुम्ही परत पुढच्या कामाची तयारी करणं गरजेचं असतं. सो हे जे टी व्हीवर दिसणं आहे किंवा जे रियालिटी शोमधनं जे ग्लॅमर किंवा जे काही मिळतं ते फार थोडकं असतं. फायनली प्रत्येकाचा प्रवास हा प्रत्येकाचा सोलो प्रवास असतो, एकटेपणानेच तो प्रवास करायचा असतो. सो हे मुलांना सांगणं खूप गरजेचं आहे. मला खूप पेरेंट्स असेही भेटले की ज्यांना असं वाटतं की आम्ही नाही करू शकलो पण आमच्या मुलाने हे केलं पाहिजे, तुम्ही कशा टी व्हीवर आलात, तुम्हाला कसं मिळालं. तर ते मला मिळावं म्हणून नाही केलं, तर एक गोष्ट मी सातत्याने करत गेले, त्यातनं ते तुमच्या समोर येत जातं. तर मुलांसाठी मला हेच सांगायचं आहे, स्पेशली लहान मुलांसाठी, की त्यांना जर एखादं नृत्य करायचं असेल, आवडत असेल, तर त्यांना ते सातत्याने किती 20-20 वर्ष घातली तरी चालतील, पण त्यांना त्याचं फळ नक्की मिळेल. कारण मला एवढं नक्की माहिती आहे की तुम्ही एखादी आवडीने गोष्ट सातत्याने करत असाल तर त्याचं फळ तुम्हाला जरूर मिळतं.
दुसरं मला अजून एक शेवटचं सांगायला आवडेल, एक स्त्री म्हणून तुला काय फरक पडला आयुष्यात, एक करिअर करणारी स्त्री आणि एक आई. तर मला असं वाटतं की माझ्यासाठी अशी एक वेळ आली होती की जेव्हा मी प्रेग्नंट होते तेव्हा मला 3 महिने बेड रेस्ट होती आणि तो पिरियड माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होता, कारण मी कधीच एका जागी बसलेली नाही आहे. म्हणजे माझं ऑपरेशन झालं तेव्हाही मी पायाचं झालं तेव्हाही मी काहीतरी करत होते किंवा असं सगळं होतं. सो तेव्हा माझ्याकडे माझी एक स्टुडंट आणि तिची आई आली. तिचा डान्स मला बसवायचा होता एका कॉम्पिटिशनला. तेव्हा मला आठवतं मी पूर्ण झोपून ते उशीवर 2 पाय घेऊन बसून तिला एक्सप्लेन करून तो अख्खा डान्स बसवला होता. तिला प्राईजही मिळालं व्हॉटेवर. त्या मला भेटायला आल्या, मी झोपूनच होते आणि मग मला म्हणाल्या की काय आहे ना फुलवा, की आता ना तुझं काय क्लास काय चालणार नाहीत, आता तू आई होणार आणि मला माहिती आहे आम्हाला विचार, आम्ही पण स्त्रीच आहोत, तर मी हिला दुसरीकडे कुठेतरी घालायचं मला सजेस्ट कर क्लास. तर हे माझ्यासाठी खूप असं बँग ऑन होतं. एक तर मी घरात होते, मी त्याच्यातनं त्यांचं सगळं करून दिलं होतं. डान्स बरं ते जिंकली होती ती, त्यांना खूप आनंदही झालेला, पण त्यांना खूप खात्री होती की ही आता मूलबिल झाल्यावर पुढे काही करणार नाही. आणि अनफॉर्च्युनेटली ती आई होती, एक म्हणजे एक स्त्री होती. आणि तिने येऊन जेव्हा हे मला सांगितलं तेव्हा माझी तेव्हाची अवस्था मला आठवते, कारण मी ऑलरेडी आपण बेडरिडन असतो आणि त्याच्यात आपण काहीतरी केलेलं असतं आणि आपण एक्सायटेड असतो आणि आपल्याला कोणतरी सांगतं की आता हे नाही, आता ह्याच्यापुढे तुझं काहीच होणार नाही. तर मला ते थोडंसं ॲक्सेप्ट करायला खूप कठीण झालं. तरी मी त्यांना नावं सांगितली आणि ती आता 2-3 ठिकाणी, मग तिने तिचा माझा क्लास सोडला आणि दुसरीकडे गेली. त्याच्यानंतर मला आठवतं आहे आसमा एक 1-1.25 महिन्याची असताना मी परत नाच शिकवायला जायला चालू केलं. आणि तिकडून कुठेतरी मला असं वाटतं जो तो धक्का होता माझ्यासाठी, की एका बाईने मला सांगणं की पुढे मूल झाल्यावर तुमच्या आयुष्यात काहीच होऊ शकत नाही. म्हणजे माझ्या घरच्या कोणीच नाही सांगितलं, पण तिसऱ्या बाईने येऊन सांगणं हे मला थोडंसं त्रासदायक होतं की हे का आहे. कारण आपण एक स्त्री म्हणून ज्या वेगवेगळ्या शारीरिक अवस्थांमधनं जातो त्यातून जाताना सुद्धा एक करिअर करणं हे स्त्रीसाठी खरंच कठीण असतं आणि हे ही स्त्री करते. आणि म्हणूनच मला नेहमी वाटतं की आपण पुरुष आणि स्त्री समानता किती म्हटलं तरी मला असं नेहमी वाटतं की आम्ही थोडे वरचढच आहोत, कारण ह्या सगळ्या फेजेसमधून जाताना ती तिचं करिअर करत असते. सो तो धक्कापेक्षा ती मला एक शिकवण होती की मला घरात नाही बसायचं आहे आणि मी बसणार नाही, ज्याच्यासाठी माझी आई, माझा नवरा ह्यांनी मला खूप साथ दिली. सो घरातल्यांची साथ असणं खूप गरजेचं आहे. तुमची मुलगी किंवा तुमची बायको किंवा तुमची आई व्हॉटेवर त्यांना जर करिअर करायचं असेल तर तुम्ही एक पुरुष म्हणून पण साथ देणं त्यांना गरजेचं आहे. एकटी बाई काहीच करू शकत नाही. सो मला असं वाटतं ही साथ मला माझ्या घरातनं मिळाली. आणि मग कुठेतरी एक लहानपणी खेळाडू म्हटल्यावर पुढच्या कॉम्पिटिशनचं काय असं असायचं. तसं अच्छा आता मी नृत्य दिग्दर्शिका झाली, आता मी हे केलं तर पुढे काय तेच करायचा एक कंटाळा असतो माणसाला, मला तरी आहे. त्यामुळे मग कुठेतरी 10 वर्ष या क्षेत्रात काम केल्यानंतर मला असं वाटलं की आता मी कुठेतरी दिग्दर्शनाकडे जायला पाहिजे. म्हणून मी एक शॉर्ट फिल्म दिग्दर्शित केली मासा, की ज्याला बऱ्यापैकी आता बऱ्याच फेस्टिवल्सना आम्ही पाठवतोय. सो फायनली जेव्हा मी मागे वळून बघते तेव्हा मी हे नव्हतं ठरवलं की पुढे मी दिग्दर्शिका होईन, पण मला एवढंच माहिती होतं की आर्टशी रिलेटेड, नाचाशी रिलेटेड जे काही मला मिळेल ते मी करायचं. मग ते आदिवासी कोसबाडला जाऊन मग त्यांच्यासाठी डान्स बसवणं असू दे किंवा एखादं डान्स रिलेटेड संगीत असू दे, एखादी फिल्म असू दे, एखादा इव्हेंट असू दे, त्या ज्या कुठल्या अपॉर्च्युनिटीज मला आल्या त्या मी घेत गेले. सो दिस इज हाव माझं करिअर घडलं. त्यामुळे आता जेव्हा मुलं सांगतात की आता मी 2 वर्षांनी हे करणार, 3 वर्षांनी हे करणार, हे प्लॅनिंग जी मुलं करतात, आय एम हॅपी फॉर देम की इवन की ओके तुम्ही हे प्लॅन करताय, पण फायनली एक प्लॅन खूप महत्त्वाचा आहे की जो तुम्हाला जी आवडते गोष्ट, ज्यात तुम्हाला करिअर करायचं त्या गोष्टीला घट्ट धरून राहणं. कारण खूपदा असं होतं की आता माझ्या हातातनं ती गोष्ट गेली आहे, आता ह्याच्यापुढे मी नाच नाही करू शकत, अशी फेज येऊ शकते. या क्षणी असंही होऊ शकतं बरं आता मी एक परफॉर्मन्स केला की माझा काहीतरी कॉन्फिडन्स होऊन मला असं वाटतं माझा पायच उचलला जाणार नाही. तर ह्या फेजेसमधनं वर येऊन पुढे करणं हे खूप महत्त्वाचं असतं, पुढे जाणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि मला असं वाटतं माझा खेळाडू ते दिग्दर्शिका हा जो प्रवास आहे, या प्रवासात प्रत्येक वेळी मला एक नाच आपल्याला आवडतो किंवा आपल्याला शिकवायला मला आवडतं, तर ह्या 2 गोष्टींनी मला खूप धरून ठेवलं. म्हणजे आजही मी फार नाचत नाही, पण मी जेव्हा क्लासला जाऊन मुलांना शिकवते, त्यांच्याबरोबर जाताना काही मुवमेंट्स करते, तेव्हा कुठेतरी मी स्वतःला अजूनही शोधत असते आणि कुठेतरी मला ते कनेक्शन अजूनही सापडतं. आणि त्याचमुळे मी आता आपल्या ह्या सो कॉल्ड एक चित्रपटसृष्टीत किंवा एका ग्लॅमरस जगात मी जी काही काम करते त्याचा सगळा माझा मला वाटतं
गाभा किंवा त्याचं मूळ सगळं माझ्या खेळात किंवा माझ्या बालपणात दडलं आहे असं मला वाटतं. सो थँक्यू. मला आता माहीत नाही, मी खूप वेगवेगळ्या विषयांमधनं वेगवेगळ्या ठिकाणी वाहावत जात बोलले, पण 2-3 गोष्टी नक्की. एक तर ॲक्सेप्टन्स, की तुम्ही एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये हरलात तर ते ॲक्सेप्ट करून पुढे जाऊन त्याच्यावर मात करून पुढे स्वतःमध्ये इम्प्रोव्हायझेशन्स करणं. एक तर कन्सिस्टन्सी म्हणजे सतत सातत्याने एक गोष्ट करणं आणि पेशन्स. या 3 गोष्टी मला आजपर्यंत इथपर्यंत भेटपर्यंत घेऊन आल्यात. सो मला माहीत नाही किती इन्स्पिरेशनल काय होतं ह्यातनं, पण मला त्यांनी जेव्हा सांगितलं की इन्स्पिरेशनल बोलायचं आहे, तुम्ही पॉईंट्स सांगा इकडे, तर मी म्हटलं मला अशी सवय नाही आहे. जनरली मी गप्पा खूप मारते आणि त्यातनं बऱ्याचशा गोष्टी बोलते. सो दिस इज मी. थँक्यू सो मच मला आज इथे नेटभेटमध्ये बोलवल्याबद्दल.